पुन्हा घर वापसी करण्याची चर्चा आहे। त्यात बाबाजानी दुर्राणींच्या पक्षप्रवेशावेळी शरद पवारांनी केलेलं एक वक्तव्य विशेष चर्चेत आलं। आंब्याच्या आडीतील एकच आंबा खराब सर्व आंबे खराब करतो, त्यामुळे आंब्याची आडी खराब होऊ देणार नाही असं पवार म्हटलेत। पवारांचा रोख नेमका कुणाकडे, यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले। पाहूया। आंब्याची आडी, त्या आडीवरले सगळे आंबे चांगले, पण एखाद दुसरा नासका आला ते सगळं आडी खराब होते। मी ती आडी कधी खराब होऊन देणार नाही। शरद पवार यांचं हे विधान। एखाद दुसरा नासका आला ते सगळं आडी खराब होते। मी ती आडी कधी खराब होऊन देणार नाही। अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार पुन्हा शरद पवार यांच्यासोबत येण्यासाठी उत्सुक असल्याच्या राजकीय चर्चा सुरू आहेत। त्यातच शनिवारी बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला। त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी कोणीतरी सगळ्यांना पुन्हा घेऊन येऊ असं म्हटलं आणि त्यावर शरद पवार यांनी त्यांच्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली, ज्यातून पवारांनी त्यांची साथ सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा एकदा इशारा दिलाय आणि एका नेत्याला तर थेट सडक्या आंब्याची उपमा देऊन टाकली आहे। अगाशी कोणतरी सांगितलं की घेताना जरा बघून घ्या, तुम्ही काही त्याची काळजी करू नका, त्याची चिंता करू नका। मला एक गोष्ट माहिती आहे की आंब्याची आडी आहे, त्या आडीवरले सगळे आंबे चांगले, पण एखाद दुसरा नासका आला ते सगळं आडी खराब होते। मी ती आडी कधी खराब होऊन देणार नाही। ती आडी नीटच राहील आणि नासका जर असेल तर तो खऱ्यासारखा बाजूला टाकला जाईल, एवढीच खात्री या ठिकाणी सांगतो। शरद पवार यांच्या या विधानानंतर आता त्यांनी सडका आंबा नेमकं कुणाला म्हटलं याची चर्चा सुरू झाली। शरद पवार यांचा रोख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तर नाही ना, असाही चिमटा काही जण काढतायत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं मात्र शरद पवार यांच्या या टीकेवर जोरदार पलटवार केलाय। राष्ट्रवादीसह महायुतीनं देखील पवार यांच्या या टीकेला उत्तर दिलंय। महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवत असताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिथं कुठं जागांचं ओव्हरलॅपिंग होईल तिथं त्या ठिकाणची ज्यांना निवडणूक लढवायची असेल, त्यामुळे पवार साहेबांच्या पक्षातले काही जण सुद्धा आमच्याकडे येऊ शकतात, तसे अनेक लोक संपर्कात आहेत। त्यामुळं कुणी कुणाला नासवत नसतं, आडी कुठल्या आंब्यामुळे नासत नसते। ज्या वेळेला आपल्या संमतीनंच हे सगळं झालेलं असतं त्यावेळेला या पद्धतीनं बोलणं देखील योग्य नाही। एकंदरीतच पवारांनी एकाच शब्दात अजित पवार यांच्यासोबत असलेल्या अनेकांवर घणाघात केलाय। त्यामुळे आता शरद पवार यांच्या या टीकेला अजित पवार नेमकं कसं उत्तर देतात आणि बाबाजानी दुर्राणी यांच्यानंतर अजित पवार यांच्यासोबत असलेले आणखीन कोणकोणते नेते त्यांची साथ सोडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।